नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग म्हणजेच आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओ सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाही माझे. खूप काही कारण होते, कारण मला खूप अर्जंट ब्लाउज होते, ते शिवायचे होते. आणि आज पण मला ब्लाउज द्यायचा शिवलेला आहे मी आता. तुम्हाला आता येणार कस्टमर न्यायला, त्याच्यामुळे म्हणलं पटकन तुम्हाला तो ब्लाउज दाखवावा. आणि ह्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग केलेली ऑलरेडी मी खूप दिवसापूर्वी तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवला होता, पण तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ एडिट करून मला व्हिडिओ तुम्हाला पाठवता आला नाही. तर त्यासाठी थोडस माफ करा, कारण की दगदग असल्यावर ब्लाऊज शूट होतो, अर्धा शूट होतो, अर्धा कस्टमरला पटकन ब्लाऊज न्यायचा असतो, त्याच्यामुळे अर्ध शूट होतं, अर्ध तसंच राहतं. त्याच्यामुळे ब्लाऊज डिझाईन, बॅकनेक डिझाईन सुद्धा मी शूट करून ठेवली ती अर्धी. आणि कस्टमर इतकी अर्जंट आली, मला त्याचं पुढचं शूट दाखवताच आलं नाही, त्याच्यामुळं ते ब्लाऊज गेलं. मग ते शूट असंच अर्धवट झालं. अर्धवट ब्लाऊज जर तुम्हाला डिझाईन दाखवली तर याचा काही उपयोग नाही, त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ तुम्हाला पर्यंत पाठवला नाही. पण मी त्याची प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी कटिंग केलेली आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्याला शोल्डर उतरू नये, प्रिन्सेस कट मध्ये सुद्धा आपले जे कप असतात, जे म्हणजे जे पफ असतो प्रिन्सेसचा, तो व्यवस्थित यावा यासाठी आपल्याला कोणत्या ट्रिक यूज करायच्या, तो ब्लाऊज कसा कटिंग करता, कसा ब्लाऊज कटिंग करताना कोणत्या ट्रिक यूज करायच्या, सगळ्या गोष्टींची, शोल्डर, मोंढा जे पार्ट असतात, कंबर असते, फिटिंगची टिप्स येण्यासाठी ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस कोणत्या पार्ट मध्ये कोणता चेंजेस करायचे ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तर मैत्रिणी, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. आणि मी जो आता ब्लाऊज शिवलेला आहे अगोदर तो दाखवते, त्याच्यानंतर मी जी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आहे ती पुढच्या व्हिडिओ मध्ये, म्हणजेच तुम्ही कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायची प्रिन्सेस कट ब्लाऊजची ते पण समजेल. चला, मी आता जो ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलाय तो दाखवते अगोदर. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हा असा मी मटका गळा मागून टाकलेला आहे, त्याला नळ पण लावून घेतलेली आहे मी, त्याला हे लटकन पण बनवलेले आहे. त्याचबरोबर ही स्लीव्ज आहे ती पाहू शकता कशा पद्धतीने केलेली आहे. आणि ही डिझाईनची स्लीव्ज आहे, हे पहा या पद्धतीने ही डिझाईनची स्लीव्ज आहे. इथं मध्ये बटन लावायचे बरं का, पण ते कस्टमरवर अवलंबून आहे, कारण की कस्टमरने त्या बटनाचे पैसे मला दिलेले नाहीत, त्याच्यामुळे मी तिथं अजून बटन लावलेले नाही. ज्यावेळेस कस्टमर मला बटनाचे पैसे देतील किंवा विचारून घेईल मी की तुम्ही पैसे द्याल की नाही, किंवा बटन लावू का नको, ते जर बोलले तरच मी लावणार आहे. आणि कस्टमरने मला ही लेस पण कस्टमरने आणून दिलेली होती, त्यात कस्टमरने लेस आणि अस्तर मला त्यांनी आणून दिलं होतं, तेव्हा मी तो ब्लाऊज स्टिच केला. आणि उरलेले लेस माझी स्लीव्हजला लावली, कारण की ही जी बॅक नेकला लेस लावली आहे इथं कम्प्लीट झाली, आणि जी उरलेली स्लीव्ज आहे म्हणजे लेस होती ती अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेली. मैत्रिणींना हा जो ब्लाऊज आहे पाहू शकता मैत्रिणींना, हा कटोरी ब्लाऊज आहे, तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने. आता हा जो कटोरी ब्लाऊज आहे तो दाखवते अगोदर मी व्यवस्थित. हे पहा, हा जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे. आणि हा जो कटोरी ब्लाऊज आहे किती छातीच्या मापाचा आहे, फक्त 6.5ची चेस्ट आहे, म्हणजे 25 छातीच्या मापाचा म्हणायला गेलं तर हा ब्लाऊज इतका 7 चौक 28 छातीच्या मापाचा असतो, बरोबर की नाही, 30 छातीच्या मापाचा असतो. हा उगा मी तर म्हणते खूप लहान मापाचा ब्लाऊज आहे, पण हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. म्हणजे एक जी कस्टमर आहे, म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला, की जी बाई आहे ती इतकी म्हणजे काय म्हणतात, त्याची तब्येत खूप कमी आहे आणि तिला कटोरी ब्लाऊज स्टिचिंग पाहिजे होता. आता हा कटोरी ब्लाऊज मी स्टिचिंग केलाय, कसा केला असेल, इतके कमी साईजचा स्टिचिंग, आणि त्याला कटोरी मध्ये साईज वगैरे काही नाही. आणि मग कटोरी मध्ये आपण नॉर्मल कटोरी जर कटिंग केली तर ती फुगते ब्लाऊज घातल्यानंतर. आणि आता ही कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे, कारण की जी पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज हा कटिंग केलेला आहे, स्टिचिंग केलेला आहे, तुम्ही कमेंट करून ह्या व्हिडिओच्या खाली मला सांगा की कमी छाती असेल तर कटोरी ब्लाऊज कसा कटिंग करायचा, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देईन मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने मी हा स्लीव्ज किंवा हा जो ब्लाऊज आहे तो रेडी केलेला आहे. ह्या ब्लाऊजची उंची 12.5 इंच आहे मैत्रिणी. हा ब्लाऊज मी काय करते आता बाजूला ठेवून देते. बघा, हे पाहू शकता अशा पद्धतीने ही स्लीव्ज आहे, डिझायनर स्लीव्ज आहे याची. आता हा जो ब्लाऊज आहे मी तो बाजूला ठेवते, आणि तुम्ही कंटिन्यू राहा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते कशा पद्धतीने मी प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग केलेली. म्हणजे मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे मी जे कटिंग करून दाखवते तुम्हाला, ते कस्टमर घेऊन गेलेले ब्लाऊज, पण
तो व्हिडिओ जो शूट केलेला होता तो तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आलेला नाहीये. तर मी आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते. का दाखवते, पण तुम्हाला पण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग योग्य पद्धतीने आली पाहिजे. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस कट ब्लाउजचीच कटिंग दाखवली होती आणि ब्लाउज किती स्टिचिंग केले, किती कटिंग केले ते पण दाखवलं होतं. आणि ह्या व्हिडिओ सुद्धा मध्ये मी प्रिन्सेस कट ब्लाउजचीच कटिंग दाखवणार आहे, पण ती कशा पद्धतीने केलेली, कमी साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. तर मैत्रिणी व्हिडिओ कंटिन्यू पहा. चला मग पुन्हा एकदा आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात. तर मैत्रिणींनो, हा जो व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आणि 34 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग अगदी सहज आणि खूप सोप्या पद्धतीने जमणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मैत्रिणींनो. आता आपल्याला ब्लाऊजची मी 30 साईजच्या ब्लाऊजची म्हणजे 30 छातीच्या मापाच्या ब्लाऊजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करते, बरोबर. तर मैत्रिणींनो, तुमची जेवढी छाती असेल, आता प्रिन्सेस कट ब्लाऊज 7.5ची घडी येते आणि त्यामध्ये 2 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन असं घडीची पट्टी आपल्याला म्हणजेच आपल्याला जास्त आहे दुमडून घ्यायचं जेवढी आपली छाती घडी आहे त्याप्रमाणे. तर मी काय केलं आहे मैत्रिणींनो, छाती घडी आहे त्याप्रमाणे मी अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे. आता तुमची जर 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज तुम्हाला कटिंग करायचा असेल तर 32चा एक भाग 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं 10 इंच घ्यायचं. जर 34 छातीच्या ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असं 10.5 इंच घ्यायचं. तर आपण काय करूया, सर्वप्रथम 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. ते कशासाठी, अर्धा इंच वरती शोल्डरसाठी, शोल्डर म्हणजे शोल्डरच्या टिप मारण्यासाठी, अर्धा इंच खाली कमरेला जो कमरपट्टी आहे ती लावण्यासाठी असं 1 इंच घ्यायचं. त्यानंतर ब्लाऊजची जेवढी उंची असेल, आता माझ्या ब्लाऊजची उंची 13 इंच तयार आहे, तर तुमची जेवढी असेल त्याच्यावर ते 1 इंच सोडून वरती घ्यायची तयार, जेवढं ब्लाऊजची उंची आहे तेवढी, कारण की ऑलरेडी आपण 1 इंच आता त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता शोल्डर, आता जे शोल्डर घेतलेलं आहे ते मी 7.5च्या घडीसाठी शोल्डर घेतलेला आहे, म्हणजे 30 छातीच्या मापासाठी मी शोल्डर 5 इंच घेतलेला आहे आणि मोंडा 5.5 इंच घेतला. आता जर 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज मला कटिंग करायचा असता तर मी शोल्डर 5.5 घेतला असतं आणि मोंडा सुद्धा 5.5 घेतला असता. 34 छातीसाठी शोल्डर 5.5 आणि मोंडा 5.25 इंचाचा घेतला असता. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग पर्यंतचं माप पाहिजे. मग आता जे कमरेचं आहे, कंबर आहे तेवढी घ्यायची, त्याच्यामध्ये 1 इंच डाट म्हणजे आपलं जी प्लेट आहे ते कमरेची त्याच्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं पूर्ण कंबर घ्यायचे. आता जर कंबर आपली 26 असली तर 6.5 इंच कमरेचं माप, पुन्हा 1 इंच आपलं पाठीचा बेल्ट आहे त्याच्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने बॅक साईडचा भाग घ्यायचा. त्यानंतर जो मोंड्याचा शेप आहे तो 1.5 इंचावरून आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा शेप घ्यायचा आहे. त्यानंतर जी गळारुंदी आहे, आता तुम्ही पाहू शकता गळारुंदी जेवढी आहे आपली खालची जेवढी पट्टी शिल्लक असते ब्लाऊजची तेवढी घ्यायची आहे त्या पद्धतीने. आता हे माप आहे ते ब्लाऊजचं मी मेजर अंगावरून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी माझ्या जी पद्धत आहे त्यानुसार ब्लाऊज कटिंग करत असते. वरच्या बाजूने जी गळारुंदी आहे ती 2.25 इंच घ्यायची आणि खालच्या बाजूने जी गळारुंदी घेतलेली आहे ती 2.5 इंच घेतली, कारण जो खालचा भाग आहे कमरेच्या खालच्या भागाला आपण गळारुंदी 2.5 इंच घेतली ना, 3 इंच पण घेऊ शकतो, 2.25 इंच घेऊ शकतो, म्हणजे 2 इंचाला वर जास्त, 2.5 इंचाला थोडं जास्त. खालचा भाग आपला रुंद झाला तरी चालेल, पण जी गळारुंदी आहे ती रुंद होऊ द्यायची नाही. जर गळारुंदी रुंद झाली तर आपला ब्लाऊज उतरू शकतो, शोल्डर गळू शकतं किंवा शोल्डर उतरू शकतं. तर आता हा जो बॅक पार्ट आहे तोच ठेवून आपल्याला समोरचा पार्ट कटिंग करायचा, म्हणजे प्रिन्सेसचा पुढचा समोरचा पार्ट कटिंग करायचा आहे. तर हा जो बॅक साईड आहे ती आपल्याला ठेवूनच आपल्याला पार्ट कटिंग करायचा आहे मैत्रिणींनो. तर आपण हा जो पार्ट आहे तो काय करूया, व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, जो कपडा आहे तो थोडासा वाढवून घ्यायचा आहे आपल्याला, कारण की जो समोरचा पार्ट असतो, जो प्रिन्सेस कटचा भाग असतो तो आपल्याला वाढवावा लागतो जास्तीचा. त्यासाठी आता जी मला हुकलूक पट्टी आहे ती समोरच्या बाजूला पाहिजे. मग मी काय करते, 1/2 इंच या पद्धतीने, 1/2 ते अर्धा इंच, लईतले 1/2 इंच वर एक रेष, अर्धा इंचाला एक रेष कमी इतकं अंतर घ्यायचं एक पट्टीच्या साहाय्याने. आणि जी बॅक साईड आहे ती जशी आहे तशी त्या 1/2 इंचाच्या पुढे ठेवून घ्यायची आणि पूर्ण जे मार्किंग आहे आपलं ते करून घ्यायचे. बॅक साईडचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे जसं आहे तसं. त्यानंतर आता एक गोष्ट इथं आपली महत्त्वाची आहे, फ्रंट पार्टला म्हणजे जी प्रिन्सेसचा भाग असतो त्याच्या पुढे आपल्याला किती वाढवायचे किंवा खाली किती वाढवायचे. प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये
बॅक पार्टपेक्षा समोरचा पार्ट आपला अर्ध्या इंचाने जास्त असतो, हे लक्षात घ्यायचंय. तो कसा, तर पाहू शकता बॅक साईडचा पार्ट आपण जसा आहे तसा ठेवून घेतला, त्याच्या खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन अजून वाढवून घेतलेले आपण. आणि हा जो मोंड्याचा आकार आहे बॅक साईडचा जसा आहे तसा आखून घ्यायचा. त्यानंतर बाजूने आपल्याला 1 इंच, मोंड्याच्या बाजूने 1 इंच वाढवायचं, खाली 1.5 इंच वाढवायचं कमरेच्या बाजूने. आता जर 32 छातीचा असता मी वरच्या मोंड्याच्या बाजूने 1 इंचच वाढवलं असतं, खाली 1.5 इंच. पण जर 38 आणि 40 छातीच्या पुढचा भाग असताना मी मोंड्याचे 1 इंच वाढवलं असतं आणि कमरेच्या बाजूला 2 इंच वाढवलं असतं. म्हणजे 30, 32 आणि 34 साईजसाठी कमरेच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचच वाढवायचंय, जास्त वाढवायचं नाही. त्यानंतर जी गळा रुंदी आहे ती 2.25 घेतलेली आहे, ते अर्धा इंच मार्जिन सोडून. आणि खालच्या बाजूने 2.5 इंच, 1 इंचावर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे ह्या पद्धतीने. आणि आता राहिला प्रश्न आपला कुठे, तर मैत्रिणींनो ध्यानात घ्या, आपलं जे टक्स पॉईंट आहे तिथं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. टक्स पॉईंट कशा पद्धतीने घ्यायचा आहे, तर आपण जेवढं शोल्डर बाकी आहे त्याचा अर्ध करायचं. त्यानंतर आता मी 30 छातीच्या मापासाठी ते टक्स पॉईंट घेतलेला आहे, तो 9.25 इंचावर घेतलेला आहे. जर मी 34 छातीच्या मापाचा ब्लाऊज किंवा 32 छातीच्या मापाचा ब्लाऊज कटिंग केला असता, समजा आता मी 32 साईजचा ब्लाऊज कटिंग करते, तर मी किती घेतला असता टक्स पॉईंट, 9.5 इंच. आणि 34 छातीच्या मापाचा घेतला असता तर किती घेतला असतं, 10 इंच. ध्यानात घ्यायचं मैत्रिणींनो. आणि जी खालची पट्टी आहे ती मी 3 इंच घेतलेली आहे कमरेच्या बाजूने, आणि टक्स पॉईंट पाशी मी 3.5 इंच घेतला आहे. म्हणजे जो टक्स पॉईंटचा भाग आहे तिथला आणि खालचा अंतर मध्ये अर्धा इंचाचा फरक असतो, हे लक्षात घ्यायचंय. आता आपण हे 1.5 इंच कमरेच्या बाजूने जे वाढवलंय ते आपल्याला इथं कव्हर करायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जो पफ आहे, जो प्रिन्सेसला जो पफ येतो ब्लाऊज घातल्यानंतर प्रिन्सेस जो परफेक्ट बसतो ना, तो चपटा बसू नये त्यासाठी आपण अगोदर जो म्हणजे समोरच्या मोंड्याचा आकार आहे तो टाकून घ्यायचा आहे, कारण की आपण व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा. तर पाहू शकता मी मोंड्याच्या भागातून प्रिन्सेसला आकार दिलेला आहे. ध्यानात घ्या मैत्रिणींनो, हा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. जो टक्स पॉईंट आपला आला होता त्या टक्स पॉईंटमधून व्यवस्थित आपल्याला प्रिन्सेसचा शेप द्यायचा आहे. आता आपण जे अर्धा इंच वाढवलं ना ते आपल्याला कसं कव्हर करायचे पाहू शकता. हे पहा, या पद्धतीने जे टक्स पॉईंटचा 1.5 इंचाचा भाग आहे त्याच्या बाजूने व्यवस्थित तिरकी आपल्याला लाईन आखून घ्यायची. तर हा आपला फ्रंट पार्ट सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचा. हा कस्टमरने डायरेक्ट ब्लाऊज पटकन माझ्याकडून स्टिचिंग करून घेतला आणि घेऊन गेले, त्याच्यामुळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवता आला नाही. पण मी हा कटिंग केलेला जो शूट आहे म्हणजे व्हिडिओ तयार करून ठेवला होता, तो तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आला करता येईल हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला होता मैत्रिणींनो. अशाच पद्धतीने मी ह्या ज्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा, कारण की हा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा आहे आणि ते अर्जंट हवा होता तरी सुद्धा मी शूट केलेला आहे तुमच्यासाठी. का तर तुम्हाला पण पुढं ब्लाऊज कटिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये. तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ पाहून ठेवलेला असेल, तुम्हाला कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा असेल, तुमच्याकडे शिवायला आला, तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज स्टिचिंग करता येईल कटिंग करून. त्यासाठी तुमचा ब्लाऊज कुठेही चूक होऊ नये ब्लाऊजमध्ये, त्यासाठी मी हा व्हिडिओ खास मैत्रिणींनो तुमच्यासाठीच बनवलेला आहे. कारण की मी काय 5 मिनिटात ब्लाऊजची कटिंग करून ब्लाऊज स्टिचिंग केला असता पण व्हिडिओला एवढा वेळ दिला नसता. पण काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला पण समजल्या पाहिजे. तरी बॅक साईड आहे ती मी आता ही बॅक साईड जेव्हा आपल्या बॅक नेकला डिझाईन असते किंवा ब्लाऊज पीसला डिझाईन असते त्यावेळेस आपल्याला शोल्डर वगैरे अगोदर अजिबात मोजायचं नाही आहे. आपल्याला जसं पॅटर्न आपण ब्लाऊज पीसचा आहे तसंच कटिंग करून घ्यायचं. ते मी जेवढं डिझाईन आहे त्यानुसार बॅक साईड कटिंग करून घेते मैत्रिणी. आणि तो ब्लाऊज कस्टमरने 4 दिवसापूर्वीच माझ्याकडून घेऊन गेलेला आहे स्टिचिंग करून. इतका सुंदर ब्लाऊज बसलाय, कुठेही शोल्डर उतरलेलं नाही आहे, गळा वगैरे एकदम परफेक्ट आहे, प्रिन्सेसचा आकार शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. मला त्यांनी खास फोन करून सांगितलं मैत्रिणींनो. त्यासाठी मला पण वाटलं की ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्यासाठी मैत्रिणींनो, आणि हा नेटची साडी होती, एकदम फॅशनेबल साडी होती. लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट साडीचं चालू आहे त्यामधली ही साडी होती. आणि हे जे फ्लावर दिसतं ना तुम्हाला ते सुद्धा डिझाईन स्लीव्जला येणार आहे मैत्रिणींनो. ते पण व्यवस्थित आपण कटिंग करून घेणार आहोत नंतर.
आणि हे पाहू शकता, हे प्रिन्सेसचा जो पार्ट आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे, कसा कटिंग केलेला आहे तो. आणि तुमचा जर ब्लाऊज ह्या पद्धतीने असेल, प्रिन्सेस कट ब्लाऊज 32 साईज 34 साईज, पण ह्यानुसारच प्रत्येक साईजला ह्याच पद्धतीने आपण ब्लाऊजची कटिंग करत असतो. तर मैत्रिणी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा मी जे सांगितलं आहे ते समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.